कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तिघही ऐका, हीच ती योग्य वेळ, टाका छापा आणि त्यांच्याकडे ज्या काही बेकायदेशीर गोष्टी असतील ना त्या जप्त करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा। ऑल द बेस्ट। यस मॅम। मूव। मॅडम काम झालंय। मॅडम सगळे ताब्यात आहेत। मॅडम आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त बेकायदेशीर कामं सुरू आहेत। सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये ये. मी पोहोचते तिकडे। येस मॅम। अरे शांत बसा की। जय मॅम। एवढ्या लहान मुलांना कामावर ठेवून हा माणूस सगळ्या जगाला सांगतोय की मी किती चांगला माणूस आहे। हो ना मॅडम, पण काही म्हणा, तुमच्या प्लॅननी अगदी चोख काम केलं। काम करणारच होता प्लॅन काय तोंडे। तसं काय आहे, आम्ही पोलीस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही। भल्या भल्यांना वटणीवर आणू शकतो आम्ही। आता जीजीला अक्कल आली म्हणजे झालं। येईल 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 आणि नाही आलं तर आपण आहोतच की। बरं मॅडम, ह्या पोरांचं काय करायचं? यांना अटक करून काही होणार नाही। त्या माणसाचे ना सगळे काळेधंदे लोकांच्या समोर आले पाहिजे। मॅडम पण नक्की काय आहे डोक्यात तुमच्या? आर्या, चिंचुके, या सगळ्या मुलांचे फोटो पेपरमध्ये आउट करा। त्यांचे पालक असतील तर ते इथे येतील, आपण पुढच्या प्रोसिजर करू। मॅडम त्याची तजवीज मी केली। म्हणजे वी आर रेडी अर्जुन सर। बाहेर पत्रकार सुद्धा आले। चिंचुके, साहेब नाही नाही, यांच्या आज पुंग्या टाईट केल्या तर हेड कॉन्स्टेबल विजय पांडुरंग चिंचुके नाही सांगणार बघा। आर्या, तू फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आउट कर। येस सर। मॅडम सर, मी पत्रकारांशी बोलतो, तुम्ही दोघांनी याच। अपर्णा मॅडम रेडी? घरावर हल्ला करतो काय? आता त्याच्या भॅड हल्ल्याचं उत्तर आपण रोखठोक कारवाईने देऊ। चल। Yes. नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर। या कारवाईचं स्वरूप काय? लहान मुलांना कामाला ठेवणारे संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक धंदे सगळं बंद करणार। कोणत्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले आहेत सर? सोर्सेस आहेत आमचे, अर्थात ते फार महत्वाचं नाहीये। आम्ही ज्या ठिकाणी छापे टाकले ते यशस्वीरित्या पार पडलेत। आमच्या ताब्यात जी मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ओरिजिनल कागदपत्र नाहीये। पण माहिती मिळाली कुठून याबद्दल काहीतरी सांगा मॅडम। पोलीस स्टेशनच्या ऑफिशियल फोनवर कॉल आलेला, त्यांनी फक्त आम्हाला ठिकाणाची माहिती दिली। यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत, सॉरी। हा पण हे तुम्हाला का करावं असं वाटलं? कारण बनावट कागदपत्र बनवून लहान मुलांना कामाला ठेवलं जाते असं आमच्या निदर्शनास आलं होतं। हो, आणि यामुळे मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय। ज्या वयात त्यांच्या हातात पुस्तकं असायला हवीत त्या वयात त्यांच्याकडे मजुरीचं साहित्य दिसलं। यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? तुम्हाला माहित आहेत जिथे तुम्ही छापे टाकले त्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत? नाही। अर्जुन सर, या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड उर्फ जीजी यांच्या आहेत। हे आम्हाला तुमच्याकडनंच कळतंय। आणि ह्या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड साहेबांच्या आहेत का अजून कुणाच्या आहेत याची आम्ही माहिती पण नाही घेतली। बेकायदेशीर उद्योग चालू होते, आम्ही धडक कारवाई केली। म्हणजे तुम्ही त्यांना साहेब म्हणताय? मुलांना काही सोडून द्यायचं बेत तर नाही ना सर? असं केलं तर तुम्ही पत्रकार आम्हाला सोडाल का? असो, पण एक मात्र नक्की, कायद्यासमोर सगळे समान असतात। या माणसासाठी ती मुलं काम करतायत हे आम्हाला तुमच्याकडनंच कळालं।
अर्थात माझ्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट नाहीये. त्या माणसाने गुन्हा केलाय, कायदा मोडलाय, तर त्यांना शिक्षा होणार. ही काळ्या दगडावरची रेष. धन्यवाद. त्या कलेक्टर बाईला हलक्यात घेतला आपण. अहो जीजी, पण मी तर काय करणार? तिने एकाच वेळी आपल्या सगळ्या ठिकाणावर एकत्र छापे टाकले हो. चारी बाजूने पोलिसांचा घेरा असल्यामुळे पळून जायला पण चान्स नव्हता. प्रेस समोर सांगत होती ती ठिकाणं कुणाची आहेत हे आम्हाला पण माहिती नाही. मग आपल्याच ठिकाणावर छापे कसे पडले? जीजी 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 म्हणजे त्यांना 100% माहित होतं ती ठिकाणं आपलीच आहेत. रंगणार, खेळ रंगणार. अपर्णा सुरेश माने, खेळ रंगणार. आणि या खेळाचा ठाव आम्ही जिंकणार. सोडणार नाही तुम्हाला. सांगितलं होतं ना, पुढीत राहाल तरच फायद्यात राहाल. काय हो बापू, बाबा, तुम्ही एवढ्या गडबडीने का बोलवलं? काय तसं विशेष नाही आप्या, पण मी काम करताय ते सगळं चांगलंच आहे. पण काय बापू? अर्जा, अरे घरात जेवढी लोक तेवढी मतं वेगवेगळी आहेत ना. रुपालीच्या मनात भीती आहे. आणि आजची परिस्थिती बघता ती भीती काही चुकीची नाही. कारण गिरीश गायकवाड सारख्या माणसाच्या मनात काय येऊ शकतं काय सांगू शकत नाही ना आपण. बापू कदम, तुमची भीती कळते आम्हाला, म्हणूनच घराची सिक्युरिटी वाढवली. होय का? हो बाबा. आणि तरी त्यांनी काही केलं ना, तरी मला नाही वाटत की तो गिरीश गायकवाड आपल्याला भीती दाखवण्यापलीकडे काहीतरी करेल. ते सगळं ठीक आहे का आप्या, पण अमोल लहान आहे अजून, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शाळेत गेल्यानंतर एकटा दुखता असतो, त्याचीच काळजी वाटते आम्हाला. बापू त्याची पण काळजी करू नका तुम्ही. त्याची पण सोय लावली आहे मी. उद्यापासून एक माणूस अमोलच्या नकळत त्याच्या आसपास असेल. हे मात्र अगदीच चांगलं केलं बरं का तुम्ही. किती काय करताय तुम्ही? अरे अमोल बाळा, तो जीजी आहे ना, जीजी, त्याने आपल्याला परत त्रास देऊ नये ना ह्याची सोय करत होतो आम्ही सगळे मिळून. अरे बाबा, तू महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेस ना, मग त्या जीजी सारख्या लोकांना का घाबरायचं? व्हेरी गुड अमोल. अगं लपून दगड मारणारा माणूस मित्रच असणार ना. अमोल, अरे बाबा, तुझ्यासारखं डेअरिंग आमच्यात आलं पाहिजे. बापू, आधी जेवढं तर पाहिजे ना, मग नक्की आहे डेअरिंग. चला बरोबर आहे ना? बरोबर आहे. चला जेवायला. चला चला चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.